दोघं पण शांत एकमेकांच्या खांद्यावर डोकं टेकवून बसले होते. श्रेयाला तिच्या लहानपणापासून आठवत होतं. सार्थक तिच्याकडे पाहत कसला विचार करते. अहो बघा ना, मी कुठली कोण मलाच माहिती नाही. या आईबाबांनी माझ्यावर स्वतःच्या मुलीप्रमाणे प्रेम केलं. खरंच मी खूप लकी आहे की मला हे आईबाबा मिळाले आणि तुम्ही माझे साथीदार आणि तुमच्याबरोबर प्रेमळ फॅमिली. श्रेया, खरं तर मी पण लकी आहे, मला तू भेटलीस. आणि एकमेकांना घट्ट मिठी मारतात. सार्थक तिच्या डोक्यावरून हात फिरवत, काय गं, तुला बेबी खूप आवडता वाटतं? हो, मला खूप आवडता. आता उद्या मी गायत्री मॅमच्या बेबीला पाहायला जाणार आहे. सार्थक तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो, तसं मला पण बेबी आवडेल आपलं. श्रेया तर लाजून लाल होते. मला पण तुझ्यासारखी प्रिन्सेस पाहिजे आहे. श्रेया हसत, ब्रेक लावा, अजून त्याला खूप वेळ आहे. मी तर आतापासूनच स्वप्न पाहत आहे त्या दिवसाचे. श्रेया, इमॅजिन कर, तू, मी, आपलं बेबी, आजी आजोबा, त्यांची नटखट आत्या, मामा, आपलं बेबी तर सगळ्यांचं लाडाचं राहील. श्रेया लाजून, बस पुरे झालं, चला जाऊया, आपली वाट पाहत असतील सगळे. अगं बस थोडा वेळ, तुला कोणी काही बोलणार नाही. बरं, आता मला काही पाहिजे तुझ्याकडून. सार्थक मिश्किलपणे हसत म्हणाला. श्रेया, नाही तुम्ही कधीही सुरू होतात. ती त्याला घाबरवत म्हणते, अरे आई, तुम्ही आल्यात, आम्ही येतच होतो. तसं सार्थक मागे पाहतो तर कुणीच नसतं. श्रेया त्याला पाहून हसत असते. सार्थक तिच्याकडे पाहिल त्यावेळेस श्रेया त्याच्या ओठांना किस करते आणि पळून जाते. सार्थकला तिच्या वागण्याचं हसू येत होतं. तो पण केसांमधून हात फिरवतो आणि तिच्या मागे जातो. इकडे नकुल आणि सायलीचं भांडण चालू असतं. एकाला लग्न लवकर करायचं होतं तर एकाला उशिरा. त्या दोघांचं भांडण चालू असतं. तिथे सार्थक आणि श्रेया येतात. त्या दोघांना भांडण करताना श्रेया कपाळाला हात मारते. अरे, तू मला एकटं काय भांडण करायला पाठवलं होतं का? श्रेया, या तुझ्या नणदला सांग. वहिनी, तू पण तुझ्या भावाला सांग. दोघंही ऐकत नाही, पुन्हा भांडायला लागतात. श्रेया चिडून म्हणते, तुम्ही दोघं अजिबात लग्न करू नका. मी आताच आत जाते आणि आईबाबांना सांगते. तसे दोघं शांत होतात आणि तिला म्हणतात, नाही, आतमध्ये याबद्दल काहीही बोलू नको. श्रेया त्या दोघांना समजावते. ते पण समजतात आणि एकमेकांना सॉरी बोलतात. इकडे श्रेया त्यांना समजावण्याच्या नादात जोरात बोलत होती आणि तिचे सगळे बोलणे सार्थक आणि नकुलच्या आईबाबांनी ऐकलं होतं. त्यांना तिचं अजूनच कौतुक वाटत होतं. सार्थकची आई श्रेयाकडे पाहत म्हणतात, तू दोघांना पण चांगल्या प्रकारे समजावलं. नकुलची आई पण श्रेयाला म्हणते, बहिणीच्या नात्याने शोभतेस तू नकुलची बहीण. सार्थक मस्करी करत, आई, तुझ्या सुनबाईमुळे तू तर तुझ्या मुलालाच लवकर विसरून जाशील. तसे सगळे हसतात. नकुल आणि सायली, तुमच्या लग्नाबद्दल आमचं बोलणं झालं आहे. तुमच्या दोघांचं काय मत आहे? हे दोघं सोबतच म्हणतात. तुम्ही जे ठरवलं आहे ते आम्हाला पण मान्य आहे. पण तुम्ही काय ठरवलं आहे? हे बघा, सार्थक आणि श्रेयाचं लग्न पुढच्या महिन्यात आहे. त्यानंतर तुमचा साखरपुडा करू आणि लग्न सायलीचे वर्ष कंप्लीट झाले की. चालेल ना? सायली आणि नकुल एकमेकांकडे पाहत म्हणतात, हो चालेल. चला मग, आता लग्नाची तारीख पण लवकर काढावी लागेल. आपल्याकडे वेळ कमी आहे. काही वेळ गप्पा मारतात आणि जेवण करतात. जेवण झाल्यावर नकुल आईस्क्रीम घेऊन येतो. सगळे आईस्क्रीम एन्जॉय करतात आणि त्यांचा निरोप घेऊन घरी जायला निघतात. श्रेयाला घरी सोडतात आणि नंतर त्यांच्या घरी जातात. आता सगळे आपापल्या कामात बिझी होते. सार्थक आणि श्रेया वेळ काढून गायत्री आणि तिच्या बेबीला भेटायला जातात. पुढच्या महिन्यात लग्न असल्यामुळे ऑफिसचे काम कंप्लीट करायचे असतात. म्हणजे लग्नानंतर त्या दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवता येईल आणि त्यासाठी त्याला काही दिवस बाहेर जावं लागणार होतं. पण याबद्दल त्याने श्रेयाला अजून काही सांगितलं नव्हतं. कसं सांगायचं याचा तो विचार करत होता. सार्थक श्रेयाजवळ जातो पण शांत उभा असतो. काही बोलत नाही. त्याच्याकडे पाहत ती म्हणते, काय झालं? काही बोलायचं आहे का? अगं, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. बरं, बोला, काय सांगायचं आहे ते? अगं, मला काही दिवसांसाठी बाहेर जायचं आहे. अहो, असे किती दिवस जाणार आहात बाहेर? कदाचित 1 आठवडा किंवा त्याच्यावर पण राहावं लागेल. अहो, एवढ्या दिवस श्रेया, खरं तर मला पण असं तुझ्यापासून लांब जायचं नाही आहे. पण मलाच जावं लागेल. मला माहिती आहे तुला वाईट वाटेल, पण माझं जाणं गरजेचं आहे. तिला पण त्याच्यापासून लांब राहायचं नव्हतं, पण काम महत्त्वाचं असतं. ती पण हो म्हणते. तिने समजून घेतलं. त्यातच सार्थकला आनंद झाला. तो तिला घरी सोडायला जातो. आईबाबांना भेटतो. त्याच्या इथे लग्नाचे एक एक काम चालू असते. तो काही वेळ त्यांच्यासोबत गप्पा मारतो. काही वेळाने निघून जातो. रात्री दोघं बराच वेळ फोनवर बोलत होते. श्रेया त्याला सांगत होती, तिकडे गेल्यावर स्वतःची काळजी घ्या, बरंच सांगत होती. शेवटी म्हणते, माझी आठवण येईल ना सार्थक, की तिकडे गेल्यावर मला विसरून जाल आणि असंही तुम्ही तिकडे गेला की कामच करत राहणार. सार्थक फक्त तिचं बोलणं ऐकत असतो. त्याला तिच्या बोलण्याचं हसू येत होतं. शेवटी न राहून तो जोरात हसायला लागतो. श्रेया गोंधळून, अहो काय झालं? का हसताय? अगं हसू नको तर काय करू? तू
आताच बायको असल्यासारखी काळजी घेते, अजून लग्न पण झालं नाही. लग्न झाल्यावर काय करशील या विचाराने मला हसू आलं. श्रेया नाटकी आवाजात, जा, तुम्हाला तर माझी काळजीच नाही. मी इथे तुमची काळजी करते आणि तुम्हाला मस्करी सुचते. बरं, आपण झोपायचं का? आता खूप उशीर झाला आहे. एकमेकांना बाय बोलून झोपून जातात. सकाळी श्रेया अजून झोपलेली होती. सार्थक तिला सकाळी सकाळी फोन करतो. तिला फोनच्या आवाजाने जाग येते. ती पटकन फोन उचलते. हॅलो, बोला. अगं, बाहेर येतेस का? मी खाली आलोय. श्रेया पटकन फ्रेश होते आणि ती त्याला भेटायला खाली येते. इकडे तिच्या आईचं लक्ष असतं. ही कुठे चालली? त्या तिला आवाज देतील त्यावेळेस श्रेया निघून जाते. सार्थक तिची वाट पाहत उभा असतो. श्रेया पण येते. हा, बोला. अगं, मी निघालो, पण म्हटलं जायच्या आधी बायकोला भेटून जावं म्हणून तुला भेटायला आलो. दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारतात. श्रेया त्याला म्हणते, अहो, लवकर या, आपल्या लग्नाची खरेदी करायची आहे आपल्याला. हो श्रेयू, मी लवकरात लवकर यायचा प्रयत्न करतो. तो बाजूला होत कारमधून एक बॉक्स काढतो आणि तिच्या हातात देतो. काय आहे यात? श्रेया त्याच्याकडे पाहत विचारते. तू नंतर ओपन करून बघ. तो तिच्या कपाळावर किस करत आय लव्ह यू बायको म्हणतो. ती पण त्याला मिठी मारत आय लव्ह यू टू म्हणते. बरं, चल, मी निघतो, उशीर होईल नाहीतर. दोघं एकमेकांना बाय बोलतात. सार्थक निघून जातो. श्रेया त्याच्या गाडीला पाहत तिथेच थांबली होती. ती आत आली. आई समोरच बसलेली होती. श्रेयाने गिफ्ट लपवले आणि आईकडे न पाहता जायला लागली. तोच आईने आवाज दिला. श्रेया सकाळी सकाळी कुठे गेली होती? ते आई सार्थकला भेटायला गेली होती ना? श्रेया लाजून, हो आई. तिचं लाजणं बघून आई म्हणतात, अगं बाई, माझी मुलगी किती गोड लाजते. ती रूममध्ये जाते आणि गिफ्ट ओपन करते. त्यात दोघांचे फोटो असतात. जेव्हापासून ते भेटत होते तेव्हापासून तर आतापर्यंतचे. त्या फ्रेमवर हात फिरवून तिचे डोळे भरून येतात. तिला गिफ्ट खूप आवडतं. असे दिवस जात होते. सार्थक नव्हता तर तिला ऑफिसमध्ये करमत नव्हतं. त्या दिवसात सार्थकच्या आईने तिच्यासाठी आवडीचे दागिने पण घेतले होते. रोज रात्री फोनवर बोलणं चालूच होतं. वेळ काढून एकमेकांना कॉल करायचे. श्रेयाची ऑफिसला जायची गडबड चालू होती. तोच तिला सार्थकचा फोन येतो. तिला खूप आनंद होतो कारण सार्थकने आज तिला सकाळी लवकरच फोन केला होता. हॅलो, बोला सार्थक, आज सकाळी सकाळी फोन केला. अगं, मला तुला खूप भेटायची इच्छा झाली म्हणून फोन केला. अहो, पण आपल्याला भेटायला अजून 2 दिवस बाकी आहे. हो, 2 दिवस होते, पण माझ्याकडून एवढा वेळ थांबलं जात नव्हतं म्हणून मी कालच घरी आलो. श्रेयाला खूप आनंद होतो. काय, तुम्ही आलात? ती तर आनंदाने नाचू लागते. बरं, मी येतोय तुला घ्यायला. थोडा वेळ बोलून ती पटकन आवरून त्याची वाट पाहत होती. श्रेया एवढी हॅपी असते की आईचे हात पकडून डान्स करत असते. आई तिच्याकडे पाहत, काय झालं, आज कोणीतरी खूप हॅपी दिसताय. हो आई, कारण सार्थक आले आणि ते मला घ्यायला येता इथे. आणि ती नाचत बाहेर जाते. आई बाबाला तिचं हसू येत होतं. ती सार्थकची वाट पाहत उभी असते. तोच तिचा हात कोणीतरी पकडतं. तिला वाटतं सार्थक आहे. ती आनंदाने मागे पाहते, पण क्षणातच तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलतात. त्या व्यक्तीकडे पाहायला श्रेयाला खूप राग येतो. श्रेया त्याला धक्का देत, तुझी हिंमत कशी झाली माझा हात पकडायची? ती व्यक्ती तिच्याकडे पाहत म्हणते, खरं तर मीच उशीर केला तुझा हात पकडायचा. कारण तू फक्त माझी आहे. मला तू खूप आवडते आणि हे मला तुला कधीपासून सांगायचे आहे. पण मागच्या वेळेला तुझ्या त्या भावाने तुला वाचवलं होतं. पण आता कोण वाचवेल? श्रेया त्याच्याकडे दुर्लक्ष करत पुढे जाते. तो पुन्हा तिचा हात पकडून तिला म्हणतो, तू माझ्यासोबत असं करू शकत नाही. त्या मुलाबरोबर तर गुलूगुलू बोलत असते, ते चालतं तुला. मग माझ्यात काय वाईट आहे? आणि जर तू मला नकार दिलास तर तू त्याची पण नाही होऊ शकत. श्रेया पुन्हा पुढे जायला लागते. आता त्याला राग येतो. तो काहीही विचार न करता एक उकळत्या पाण्याची बाटली आणतो आणि तिच्या अंगावर फेकतो. ते तिच्या चेहऱ्यावर आणि अंगावर पडते. त्याचा तिला खूप त्रास होत होता. ती जोरजोरात ओरडत असते, खूप रडत असते. तो मुलगा तर पडून जातो. पण तिच्या आजूबाजूला जमा झालेली लोक पाहायचं काम करत असतात, पण तिला मदत करत नाही. सार्थक येतो. त्याला कळत नाही इथे काय झालं म्हणून. तो विचारपूस करतो आणि मदत करायला पुढे जातो. पण तिथे श्रेयाला बघून तो तर जागी स्तब्ध होतो आणि श्रेया श्रेया म्हणत रडत असतो. तो स्वतःला सावरतो आणि तिला उचलून त्याच्या कारमध्ये आणतो. गाडी जोरात पळवत हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. सार्थकचं डोकं चालायचं बंद झालं होतं. काही वेळाने ते हॉस्पिटलला पोहोचतात. सार्थक तिचा हात पकडून, श्रेया, तू काळजी करू नकोस. आपल्याला अजून बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहे. आपण एकमेकांना प्रॉमिस केलं होतं की जे घ्यायचं ते सोबत घ्यायचं. सार्थक वेड्यासारखी बडबड करत होता. श्रेयाला आत घेऊन जातात. सार्थक तर डोक्याला हात लावून तिथे शांत बसतो. सार्थक स्वतःला सावरून नकुलला फोन करतो. नकुल त्याची मस्करी करत, काय जिजाजी, माझ्या बहिणीची एवढी आठवण येत होती की तिच्यासाठी लवकर निघून आलात तुम्ही? सार्थक काही न बोलता रडायला लागतो.
नकुल काळजीने सार्थक काय झालं, तू का रडतोय, सार्थक त्याला सगळं काही सांगतो. ते ऐकून नकुलला पण खूप मोठा धक्का लागतो. तो पटकन सार्थकच्या आईबाबांना घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो. त्यांना तर विश्वासच नव्हता असलं काही होईल म्हणून. ते सार्थक जवळ येतात. सार्थक त्याच्या आईला मिठी मारून रडायला लागतो. सगळे रडत होते. नकुलने स्वतःला सावरलं आणि सार्थकला शांत केलं. सार्थक शांत हो, रडू नको, श्रेयाला काहीही होणार नाही. मी श्रेयाच्या आईबाबांना घेऊन येतो. त्यांना फोन करून सांगणार होतो पण त्यांना खूप मोठा धक्का बसला असता म्हणून मी नाही सांगितलं. नकुल श्रेयाच्या आईबाबांना घ्यायला जातो. तोच इकडे पोलीस पण येतात आणि सार्थकची विचारपूस करतात. सार्थकला तर काहीच माहिती नव्हतं की तिला कोण त्रास देत आहे ते. सर, मला याबद्दल काहीही आयडिया नाही. जे काही आहे ते श्रेयाच तुम्हाला सांगू शकते. तोच डॉक्टर बाहेर येतात. सार्थक पडतच त्यांच्याजवळ जातो आणि श्रेयाबद्दल विचारू लागतो. डॉक्टर सार्थकला शांत करत, त्या अजून पण शुद्धीत आल्या नाही आहे. त्या जोपर्यंत शुद्धीत येत नाही तोपर्यंत आम्ही काहीही सांगू शकत नाही. आणि त्या जेवढ्या लवकर शुद्धीत येतील ते त्यांच्यासाठी पण चांगलं राहील, नाहीतर त्या कोमात जातील. डॉक्टरांचं बोलणं ऐकून सार्थक जोरजोरात ओरडत, काय? डॉक्टर बोलत असताना श्रेयाचे आईबाबा पण आले होते आणि त्यांनी सगळं ऐकलं होतं. त्यांना पण खूप मोठा धक्का बसला होता. श्रेयाची आई तर चक्कर येऊन खाली पडते. काही वेळानं त्यांना शुद्ध येते. खूप रडत असतात. सार्थकची आई पण खूप रडत होती कारण लग्न काही दिवसावर राहिलं होतं आणि श्रेयासोबत एवढं वाईट घडलं होतं. सायली पण नकुलने कॉल करून कळवलं होतं. ती सगळं सोडून इकडे यायला निघाली होती. सकाळपासून सगळे श्रेयासाठी प्रार्थना करत होते. नकुल सार्थकला बाहेर घेऊन जातो आणि त्याला सांगतो, सार्थक, मला वाटतं हे त्या मुलाचं काम आहे. सार्थक त्याच्याकडे पाहत, कोणत्या मुलाचं नकुल? मला कळेल असं बोलशील का? नकुल त्याला मागची गोष्ट सांगतो. श्रेयाला त्या मुलांपासून कसं वाचवलं होतं आणि ती त्या दिवसापासून मला दादा म्हणायला लागली होती. सार्थक त्याच्याकडे रागाने पाहत, अरे तू मला हे सगळं आधी का नाही सांगितलं? तेव्हाच त्या मुलाला चांगला धडा शिकवला असता मी. नकुल त्याला शांत करत, अरे मी तिला त्याबद्दल विचारलं होतं खूप वेळा, पण तिने सांगितलं आता मला कोणीच त्रास देत नाही आणि ते मुलं तिथे दिसत पण नाही. नकुल, तू आधी सांगितलं असतं तर आज श्रेयासोबत जे झालं ते कदाचित झालं नसतं. तोच सार्थकला काहीतरी आठवतं. त्या दिवशी पण श्रेया अशीच घाबरली होती. मी तिला विचारलं पण होतं पण तिने मला काही सांगितलं नव्हतं. नकुल, तू जे काही मला सांगितलं ते पोलिसांना सांग, कारण पोलीस येऊन गेले होते पण मला यातलं काहीच माहिती नव्हतं. आणि ते स्टेशनला जायला निघतात. नकुल सगळं काही पोलिसांना सांगतात. पोलीस त्या मुलाचा शोध चालू करतात. ते दोघं पुन्हा हॉस्पिटलला येतात. अजून पण श्रेयाने काहीही रिस्पॉन्स दिला नव्हता. सायली पण खूप रडत होती. सार्थक त्याच्या आईबाबांना आणि श्रेयाच्या आईबाबांना घरी जायला सांगतो पण कोणीच ऐकत नाही. सार्थक डॉक्टरांना रिक्वेस्ट करून तिलाच भेटायला जातो. तिला तसं बघून त्याला खूप रडू येतं. तो स्वतःला सावरत, श्रेया बोल ना गं माझ्याशी, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तिचा हात पकडून तिच्याशी बोलत असतो पण श्रेया अजून पण बेशुद्ध असते. सार्थक तिला पाहत तिथेच बसतो. त्याला कधी झोप लागते त्याला पण कळत नाही. सार्थकला काहीतरी हल्ल्यासारखं लागतं आणि त्याला जाग येते. पाहिलं तर श्रेया रिस्पॉन्स करत होती. तो पळतच जातो आणि डॉक्टरांना घेऊन येतो. डॉक्टर तिला चेक करतात आणि सार्थककडे पाहत म्हणतात, घाबरायचं काही काम नाही, आता त्या ठीक आहे. सार्थकला तर एवढा आनंद झाला की त्याने आनंदाच्या भरात डॉक्टरांना मिठी मारली. त्याने बाहेर येऊन सगळ्यांना सांगितलं. बाकी सगळ्यांना पण खूप आनंद झाला. ते श्रेयाला पाहायला आत आले. श्रेयाला पाहून सगळ्यांना आनंद झाला होता पण यात श्रेया शांत असते, काहीच बोलत नसते. सार्थककडे तर तिने पाहिलं पण नव्हतं. आता श्रेयाची तब्येत हळूहळू ठीक होत होती पण तिच्या मनावर खूप परिणाम झाला होता. एक एक करून श्रेयाची काळजी घेत होते. श्रेया शांत बसली होती. आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात, बाळा कसला विचार करते आहे? आई, सार्थकला सांग माझी काळजी करायची काही गरज नाही आहे. अगं बाळा, असं काय बोलते तू? अगं त्याने तुझी किती काळजी घेतली आहे हे तू पाहिलंच नाही आणि त्याच्याबद्दल असं कसं बोलू शकतेस तू? आई, माझा चेहरा पाहिला ना मी, आता तशीच राहील, हे कधीच ठीक होणार नाही. आणि ती रडायला लागते. श्रेयाचं बोलणं आईंना समजतं आणि त्या पण रडायला लागतात. तोच तिथे सार्थक आणि त्याचे आईबाबा येतात. श्रेयाच्या आईला तर कळत नव्हतं काय बोलावं आणि काय नाही. तिची विचारपूस करतात. श्रेयाची आई सार्थककडे पाहत म्हणते, बेटा तू श्रेयाची खूप काळजी घेतो पण तुझ्या कामाकडे पण लक्ष दे. इथे सगळे आहेतच श्रेयाची काळजी घ्यायला
आई तुम्ही ऑफिसचं काहीच टेन्शन घेऊ नका. जोपर्यंत माझी श्रेया ठीक होत नाही तोपर्यंत मी तिची काळजी घेईल. असे दिवसामागून दिवस जात होते. आज श्रेया पण ठणठणीत बरी झाली होती. आज तिला घरी घेऊन जाणार होते. सार्थकने आधीच सगळ्यांना घरी पाठवले होते. सार्थक श्रेयाकडे पाहत, चल घरी जायचं आहे ना? हो. आई बाबा कुठे आहे? अगं ते गेले घरी. मी आहे ना, माझ्यासोबत चल. श्रेया त्याच्यासोबत जायला निघते पण तिचा चेहरा लपवते. सार्थक तिला आवाज देऊन, श्रेया असा चेहरा लपवू नकोस. जशी आधी मोकळेपणाने सगळ्यांसमोर जायची तशीच आज पण चल. नाही मी नाही जाणार अशी सगळ्यांसमोर. हे बघ श्रेया, यात तू स्वतःला दोष देऊ नकोस. ती काही केलं ऐकत नव्हती. सार्थक तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या बोलण्यातून सांगत होता, तू एकटी नाही आहे, मी आहे तुझ्यासोबत. सार्थक तिच्या समोर येऊन उभा राहतो आणि तिने झाकलेला चेहरा ओपन करतो. श्रेयाला आता रडू येत होतं. ती रडत रडत त्याला मिठी मारते. सार्थक पण तिला रडू देतो. तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करत असतो. तिच्या लक्षात येतं की आपण सार्थकच्या मिठीत आहे. ती पटकन बाजूला होते आणि पुढे जाते. सार्थकला समजतं ती त्याच्यापासून लांब लांब जात आहे. तो मनात म्हणतो, श्रेया माझं प्रेम नाही दिसत का गं तुला? मला पण त्रास होतो तू अशी वागतेस त्याचा. तो तिची बॅग घेऊन कारजवळ येतो आणि ते दोघं घरी जायला निघतात. गाडीत दोघं शांत असतात. सार्थक तिचा हात पकडणार तो श्रेया पटकन तिच्या हाताची घडी घालते. सार्थक हसत, श्रेया तू माझ्यापासून लांब जायचा विचार करते पण हा सार्थक तुला लांब नाही जाऊ देणार. मी तुला वचन दिलं आहे, तुझी साथ शेवटपर्यंत देईल. सार्थक गाणं म्हणायला सुरुवात करतो. श्रेयाच्या डोळ्यातून अश्रू येत होते कारण तिला कळत होतं की सार्थक तिच्यासाठी गाणं म्हणत आहे. काही वेळाने ते श्रेयाच्या घरी पोहोचतात. श्रेयाची आई तिला ओवाळते. तिचे सगळे आले होते. ते हॉलमध्ये बसलेले असतात. श्रेयाच्या बाबांना रडू येतं. ते सार्थकच्या बाबांचा हात पकडून म्हणतात, तुम्हाला मी काय बोलू, मला काही कळत नाही आहे. माझ्या मुलीबरोबर एवढं वाईट घडलं, तुम्ही आमची साथ देत आहात, यातच सगळं आलं बघा. सार्थकचे बाबा म्हणतात, श्रेया आमची सून असली तरी त्याआधी ती आमची मुलगी आहे आणि आम्ही आमच्या मुलीला असं एकटं कसं सोडू शकतो? आणि ती लवकरात लवकर बरी होईल. तिला धूमधडाक्यात घेऊन जाणार आहोत आम्ही आणि आम्हाला माहिती आहे तिचं मन किती सुंदर आहे. आम्ही तिच्या मनाला बघून तिला पसंत केलं आहे, नाही की तिचं सौंदर्य बघून. श्रेया पण खाली मान घालून सगळं ऐकत होती आणि सार्थक तिला पाहत होता. काही वेळाने ते श्रेयाला भेटून निघून जातात. श्रेया पण तिच्या रूममध्ये आराम करायला जाते. सार्थकने दिलेल्या गिफ्टकडे तिचं लक्ष जातं आणि तिला रडू येतं. ती तशीच रडत बेडवर झोपून जाते. सार्थक तिला भेटायला रोज येत होता पण श्रेया मात्र त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलत नव्हती. सार्थक मनात विचार करून आज श्रेयासोबत सगळं बोलून क्लिअर करायचं ठरवतो. काही वेळाने तिच्या घरी येतो आणि तिच्या रूममध्ये जाऊन तिला विचारतो, श्रेया माझ्यासोबत का वागतेस अशी? माझ्याशी नीट का बोलत नाही? श्रेया खाली बघून, मला लग्न नाही करायचं. सार्थकला माहिती होतं ती असंच काही बोलेल म्हणून. तो शांतपणे तिलाच पाहत होता. तो काही बोलत नाही आहे म्हणून ती त्याच्याकडे पाहते. सार्थक तिच्याकडे पाहत म्हणतो, मला माहिती होतं तू असंच काही बोलणार आहे म्हणून. श्रेया रडत, प्लीज मला समजून घ्या. सार्थक पण तिच्याकडे पाहत, प्लीज तू पण मला समजून घे. सार्थक, आधी परिस्थिती वेगळी होती, आता वेगळी आहे. मी तुमच्या लायक नाही. श्रेया असं कसं म्हणतेस तू माझ्या लायक नाही? माझ्यासाठी तू आधीसारखीच माझी श्रेया आहे. तुम्ही समजतात आता तसं नाही आहे. मी तुमची बायको बनायचं पण लायकीची नाही. श्रेया रडत बाहेर येते. सार्थकला तर काहीच कळत नव्हतं. तिच्या मनातून हे सगळं कसं काढावं तो काहीतरी विचार करत घरी निघून जातो. इकडे श्रेया तिच्या आईबाबांना म्हणते, मला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. हा बोल ना. आई बाबा, मला दादाकडे जायचं आहे. तिचं बोलणं ऐकून त्यांना धक्का बसतो. श्रेया तू काय बोलते आहे? हे नाही होऊ शकत. आणि आम्ही सार्थकला काय सांगायचं? त्याचं किती प्रेम आहे तुझ्यावर. आई पण त्याचा काही उपयोग नाही आणि असंही मला हे लग्न करायचं नाही. बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात, बाळा काय झालं? असं काय बोलते तू? बाबा माझ्याकडे बघा. मी कोणत्या परिस्थितीत सार्थकसोबत लग्न करू? मी त्यांना शोभणार पण नाही. सार्थक किती हँडसम आहेत. त्यांना आता पण दुसरं कोणीतरी मिळेल. मी माझ्या असल्या चेहऱ्याने त्यांचं आयुष्य का पणाला लावू? आई बाबा तिला समजावतात, श्रेया तू जे बोलते ते योग्य आहे पण त्या माणसाचा पण विचार कर. ते सगळे किती प्रेम करतात तुझ्यावर आणि तुझा हा निर्णय ऐकून त्यांना किती त्रास होईल याचा विचार केला आहे का तू? श्रेयाकडे आता बोलायला काहीच नव्हतं. ती आईला मिठी मारून रडायला लागते. श्रेया बाळा तू शांत हो आणि एकदा विचार करून बघ. आता श्रेयाला पण त्यांचं बोलणं पटतं आणि ती म्हणते, मी यावर एकदा विचार करेल. तिचं बोलणं ऐकून आईबाबांना पण बरं वाटतं.
श्रेया सार्थकचा विचार करेल का? त्यांचं लग्न होईल का? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.